नमस्कार मित्रांनो. तर आज आलतो आपण शेतामध्ये. तर बघू शकता हे आपलं शेत आहे आणि विहीर दाखवतो तुम्हाला. एकदम खडोड्यात पाणी झालेलं आहे विहिरीतलं. हे पावसाचं पाणी गेल्यामुळे असं झालेलं आहे. तर मित्रांनो पाऊस पडते का ना काय घोळच कळणं गेला आहे. आता इथं कोथिंबीर लावाय म्हणालोय पावसाचं असं वातावरण दिसल्यामुळं. काय करू मला जरा कमेंटमध्ये सांगा थोडं शेतकरी मित्रांनो. शेताचं रोटर मारून घेतले मस्त बघा माती अशी दुसरीशी झालेली आहे. काय करू द्या आणि मिरच्या लावू दे का कोथिंबीर? अरे दोन्ही बरोबर आहे रे भावा. पण कोथिंबीर बरोबर आहे. पण कोथिंबीर लावली भावानो आणि समजा जरा मोठी आली कोथिंबीर आणि असला निबर पाऊस पडला असल्या थांबाचा झालं कोथिंबीरला सगळं लॉसमध्ये जायचं का? तर मित्रांनो बघू शकता अजून पावसाचं काय कुठंच काय चिन्ह दिसत नाही. 2-3 सडाक झालेत फक्त आणि अशी हाल आहे शेताची. इकडे ही बाबळीचं बन आहे बघू शकता मित्रांनो. आत्ताचं रोटर कालच रोटर केलेलं आहे आणि आता फक्त पावसाची वाट बघायला. पाऊस नाही आला तर कोथिंबीर लावायचा विचार चालू आहे. रोटर करून त्याला कळलं बघा सगळं बरोबर सांगितलं तू. मी फक्त बघाल तर तुझ्या लक्षात येते का नाही, तुला समजते का नाही ती बघाल तो. तर मित्रांनो थोडं सोल्युशन द्या की काय नेमकं शेतामध्ये काय करू. कोथिंबीर करू का मिरच्या करू का दुसरं काय करू का सोयाबीन करू डायरेक्ट? सोयाबीनला भाव येत नाही असं आहे का? तर मित्रांनो सोयाबीनला भाव नसल्यामुळे सोयाबीन कॅन्सल आणि मला तर वाटायला आता इथं कोथिंबीरच करावी. आता वरी तर जाण्यात काय मजा नाही. चला आपण आता खाली जाऊ. चला हे काही ते बँड उघडं ठेवलं असंच. मग काय वाटतं तुला काय करावं शेतात? कोथिंबीर लावतो काय करतो पाऊस अजून. तर भावांनो पावसाची वाट बघू. ही बहुतेक पाऊस काय लय लांबणीवर गेलेला असा वाटा लागलाय. ह्या वर्षी पावसाचं काय दिसेना गेलंय. पडते का नाही ती पण माहीत नाही. कारण जर पाऊस लांबला तर शेतकऱ्यांसाठी लय अवघड खेळ आहे तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यांनी असंच मरून जायचं काम आहे. कारण बघा निसर्ग तर असा साथच देणं शेतकऱ्याला. कारण लोक झाडं बी ठेवून गेले तो बरोबर आहे ना. झाडं बीट नाही ठेवल्यामुळं ती पावसाचं बी प्रमाण खूप कमी झाले आणि झाडं पण खूप कमी झाली ती. आणि जी लोक झाडं लावाल ते का मित्रांनो ती हायब्रिड झाडं आहे. त्याचा पर्यावरणाला काहीच फायदा नाही. त्याचा काय उपयोगच नाही पर्यावरणाला. त्याचा माणसाला बी उपयोग नाही. ऑक्सिजन बी मिळत नाही त्यातनं. काहीच उपयोग नाही. जुनी झाडं वाळाची पिपळाची लिंबाची झाडं ही सगळी कमी झाली ना. आता सगळी दिसली हायब्रिड झाडं यायला लागली ती. 2 वर्षातच मोठी होती झाडं. नाहीतर मित्रांनो बघा ही आता आंब्याचं झाड आहे काही लय दिवसाचं झाड आहे. लय जुनं झाड. आता ह्याला आंबा याचं बंद झाले तर पण लय जुनं झाड आहे. कमीत कमी 30-40 वर्षाचं झाड असेल. जास्तच असेल. तर भावांनो कमेंट करून सांगा सोयाबीन पेरू मिरच्या लावू का कोथिंबीर करू कमेंटमध्ये सांगा.